आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे ते जगाच्या पाठीवरची, ती म्हणजे अफगाणिस्तानवर अमेरिकेनं काही बॉम्ब हल्ला केल्याची माहिती मिळते। हा अणुबॉम्ब नाही, मात्र सगळ्यात मोठा बॉम्ब अमेरिकेनं टाकल्याचं कळतं। जान्हवीमुळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जान्हवी, काय माहिती आहे या बॉम्ब हल्ल्याबद्दल? नांगरहार प्रांतामध्ये अफगाणिस्तानच्या जिथं आयसिसचा सुळसुळाट झालेला आहे गेल्या काही काळापासून, तिथं अमेरिकेनं हा बॉम्ब हल्ला केला आहे। पेंटागॉन जे अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय आहे तिथल्या सूत्रांनी दिलेली माहिती अमेरिकन मीडियानं प्रसिद्ध केलेली, आणि त्यानुसार MOAB हा जो जगातला सर्वात मोठा सर्वात शक्तिशाली बॉम्ब, अण्वस्त्र नसलेला सर्वात शक्तिशाली बॉम्ब आहे, तो अफगाणिस्तानवरती टाकण्यात आलेला आहे। नेमकं किती नुकसान झालंय याची पाहणी आता अमेरिकन सैन्याकडनं केली जाते। संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास हा बॉम्ब टाकण्यात आला होता। मदर ऑफ ऑल बॉम्ब्स असं सुद्धा या बॉम्बला म्हटलं जातं। जवळपास 21,000 पाऊंडांचं स्फोटक त्याच्यामध्ये असतात, आणि आजवरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या बॉम्बचा वापर प्रत्यक्ष युद्धभूमीवरती केला जातो आहे। जे अमेरिकेतले संरक्षण मंत्रालय आहे तिथल्या सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार आयसिसचे जी भुयारी मार्ग किंवा आयसिसचे जे रस्ते होते ह्या एरियामध्ये आयसिसनं काढलेले, त्यांवरती हा हल्ला करण्यात आलेला होता। त्यांचे जे सप्लाय लाईन्स आहेत त्या तोडण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला होता। इराक युद्धाच्या दरम्यान या बॉम्बची निर्मिती करण्यात आलेली होती, मात्र आजवर कधीही या स्फोटकाचा वापर करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे ज्ञात इतिहास आतापर्यंतच्या इतिहासातला हा अण्वस्त्र नसलेला पण तितकाच पॉवरफुल असा मानला जाणारा एक बॉम्ब अर्थात MOAB, त्याचा वापर अमेरिकेनं अफगाणिस्तानमधल्या युद्धामध्ये, अफगाणिस्तानात आयसिस विरुद्धच्या युद्धामध्ये केलेला आहे। मिलिंद। जान्हवी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की अमेरिकेनं एक नॉन न्यूक्लिअर म्हणजे अण्वस्त्र नसलेला एक खूप मोठा बॉम्ब हा अफगाणिस्तानमध्ये टाकला, आणि जिथे ISISच्या गुहा आहेत, ज्या गुहांच्या माध्यमातून ISIS ऑपरेट करतं, त्या परिसरात हा बॉम्ब टाकल्याची प्राथमिक माहिती मिळते।